दोन्ही संघांना पाहू शकता। मैत्री प्रतिष्ठानाचे छत्रपती शिवाजी महाराज चषक रोख रक्कम या स्पर्धेचं जर पाहिलं विजेत्या संघाला मिळणार आहेत 30,000 रुपये। त्याचे प्रायोजक आहेत आपल्याला न्यू कृष्णा हॉटेलच्या प्रोप्रायटर रेखाताई चंद्रकांत चौधरी। तसेच जो आकर्षक चषक जो आपल्याला दिलेला आहे तो फर्स्ट प्राइजचा तो दिलेला आहे आपले माथेरानचे लाडके नगरसेवक आमचे खंबीर पाटीराके किरण अनंता पेमारे। द्वितीय पारितोषिक जे आपल्याला दिलेलं आहे ते सौभाग्यवती वर्षाताई सुनील शिंदे प्रोप्रायटर कुशल निकेतन माथेरान व त्याच्या देखील उपविजेता चषकाचे सौजन्य आहेत नगरसेवक किरण अनंता पेमारे। मॅन ऑफ द सिरीज साठी पाहिलं माथेरान क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच यावर्षी सॅमसंगचा मोबाईल आणि तो आम्हाला ज्यांनी स्पॉन्सर केलेला आहे ते आहेत योगेश मधुकर जमदाडे। अगदी ते देखील आमच्या या साई परवांमध्ये आम्हाला सर्वतोपरी सहकार्य त्यांचं लाभलेलं आहे। त्याच्यासोबत जो आकर्षक चषक मालिका विरेला दिलेला आहे मैत्री प्रतिष्ठानाचे छत्रपती शिवाजी महाराजच्या सर्व चषकांमध्ये ज्यांनी आम्हाला मालिकावरचा चषक दिला ते मल्हार संतोष पवार। अगदी आपण जर पाहिलं पत्रकार संतोषजी पवार यांच्या स्मरणार्थ हा चषक मल्हार पवार यांनी दिलेला आहे। उत्कृष्ट फलंदाजासाठी आपण पहिल्यांदाच एक नवीन संकल्पना मयुरेश कदम यांनी आणली की उत्कृष्ट फलंदाज असेल गोलंदाज असेल किंवा क्षेत्ररक्षक यांना आपण वॉटर फिल्टर ॲक्वा गार्ड दिलेले आहेत। ते उत्कृष्ट बॅटरचे जे आपल्याला उत्कृष्ट फलंदाजांचा वॉटर फिल्टर ज्यांनी दिला आहे ते आपल्या नवनिर्वाचित नगरसेविका ऐश्वर्याताई निखिल शिंदे आणि जो उत्कृष्ट फलंदाजाला आकर्षक चषक दिलाय तो नगरसेवक किरण अनंता पेमारे। उत्कृष्ट गोलंदाजांसाठी आपल्याला दिलेला आहे तो वॉटर फिल्टर त्याचे स्पॉन्सर आहेत ऋषिकेश कोळी प्रोप्रायटर मोरिया रेस्टॉरंट माथेरान आणि आकर्षक पुन्हा एकदा नगरसेवक किरण अनंता पेमारे। उत्कृष्ट क्षेत्ररक्षकाकडे जर आपण पाहिलं तर वॉटर फिल्टर आहे त्याचा जे आपल्याला प्रायोजक आहेत सौ कमलताई गायकवाड नगरसेविका माथेरान नगर परिषद आणि चषकाचे स्पॉन्सर पुन्हा एकदा जर पाहिले तर नगरसेवक किरण अनंता पेमारे। उदयनमुख खेळासाठी जर आपण पाहिलं पहिल्यांदाच जे माथेरान टेनिस क्रिकेटमध्ये आता नवीन नवीन चेहरे उदयास येत आहेत। पहिल्यांदाच अगदी प्राइसमध्ये जर पाहिलं तर आकर्षक अशी SM स्पोर्ट्सची बॅट ती आपल्याला स्पॉन्सर केली सौभाग्यवती नताशा मंदार मोरे। आणि जो उदयनमुख खेळाडूला आणखी एक शूज सुद्धा आहे एसिक्सचा शूज या ठिकाणी आहे त्याचे सौजन्य आहेत अगदी महावितरणमध्ये कार्यरत असलेले परेशजी शिर्के। आणि पुन्हा एकदा उदयनमुख खेळाडूसाठी असलेला चषक जो आहे तो आपल्याला दिला आहे किरण अनंता पेमारे। प्रत्येक सामन्यामध्ये जर आपण पाहिलं तर विजेत्या संघाला मॅन ऑफ द मॅच दिलेले आहेत। अगदी जर पाहिलं कॅप जे आहे प्रत्येक मॅन ऑफ द मॅचची ती आपल्याला दिली नाही लताताई डेबे। त्यासोबत आपल्याला बॅट कव्हर दिलेलं आहे ते विकास रांजणे। टी शर्ट डे आपल्याला मॅन ऑफ द मॅच साठी दिलेलं आहे ते यश पिंगळे। प्रत्येक मॅन ऑफ द मॅचचं आकर्षक चषक जे दिले ते माथेरान नगरीचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष संतोष अनंत कदम। आणि प्रत्येक मॅच प्रत्येक विजेत्याला जे आपण एनर्जी ड्रिंक दिलेलं आहे त्याचे आपल्याला पॅकर्स आहेत शैलेश जनरल स्टोरचे प्रोपरायटर गौरव शैलेश दाभेकर। असे अनेक बक्षीस आपल्याला या स्पर्धेसाठी अगदी जर बहुमूल्य सहकार्य आपल्याला केलंय कोणी तर ते मात्र आपण पाहू शकता दिशा क्लासेसचे सर्वा योगेशजी जाधव सर। प्रत्येक स्पर्धेमध्ये साईच्या साई पर्वांमध्ये ही स्पर्धा ज्यांच्यामुळे शक्य झाली त्यामध्ये एक प्रमुख नाव योगेशजी जाधव। तसेच माथेरान नगरीचे आपले लाडके उपनगराध्यक्ष संतोषजी अरविंद शेलार प्रोपरायटर SPB नेटवर्क माथेरान। या सर्वांच्या सहकार्याने अनेक छोटे मोठे जे प्रायोजक यांच्या सर्वांच्या सहकार्याने ही स्पर्धा आज तिसऱ्या दिवसातला क्वार्टर फायनल क्रमांक 1 चा सामना मैदानामध्ये फलंदाजासाठी येत आहे जितेश पार्टे नागेश परेरा। वैयक्तिक पहिल्या संघासाठी पहिलं षटक घेऊन येतोय प्रतीक शिंदे यावर्षी प्रचंड फॉर्म मध्ये असलेला प्रतीक शिंदे। आणि स्पर्धेसाठी जे बॉल आहेत ते बॉल आम्हाला स्पॉन्सर केलेले आहेत ते साजिदभाई शेख यांनी। मैदानाकडे वळूया पहिला क्वार्टर फायनलचा सामना। दोन क्वार्टर फायनलच्या सामने जर आपण पाहिले तर आपण मंगेशजी 2 दिवसांमध्ये खेळवून घेतलेले आहेत आणि आता मात्र एक रंगतदार लढाई SP11 विरुद्ध गोल्डन स्टार। सागर थोडं थांबवतो। एक रंगतदार लढाईची सुरुवात गोलंदाजी मार्कवर प्रतीक शिंदे स्ट्राइकवर नागेश परेरा
सुंदर चेंडू, यॉर्कर चेंडू होता, अगदी कव्हरच्या दिशेला त्याला पंच केला. एक धाव तर नक्की दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात डॉक्टर यादव त्या ठिकाणी आहेत, पकडतील आणि थ्रो करतील. या दरम्यान 2 धावा पूर्ण. 2 धावेच्या साह्याने धावसंख्येला सुरुवात होते. धावसंख्येचा श्री गणेशा होतो SP11 क्रिकेट संघाचा. SP11 क्रिकेट संघ जर आपण पाहिलं तर मागच्या दोन्ही स्पर्धांमध्ये त्यांची कामगिरी नक्कीच उंचावते. नागेश परेरा प्रचंड फॉर्म मध्ये आहे. मागील काही टुर्नामेंट मध्ये अगदी तो स्पर्धेमध्ये सहभागी नव्हता. यावेळेस सुंदर फटका हवेत आहे, झेल खाली विशाल आहे आणि विशाल आहे म्हणजे नागेशला नक्कीच परतावं लागतंय. 2 धावांवरती पहिला गडी, पहिला हादरा बसतोय तो SP11 क्रिकेट संघाला आणि नागेश परेरा सारख्या भरवशाच्या फलंदाजाला मात्र परतावं लागतंय या ठिकाणी. ते या क्वार्टर फायनलच्या सामन्यामध्ये अगदी संधी होती, पॉवर प्लेचा फायदा घ्यायचा होता, परंतु नागेश पहिला चेंडू देखील हवेत मारला होता, परंतु दुसरा वेळेस चेंडूने अगदी शोध घेतला क्षेत्ररक्षकाचा आणि नागेशला वैयक्तिक 2 धावांवरती परतावं लागतंय. नक्कीच जर आपण पाहिलं तर पहिला आदरा बसला नागेशच्या रूपाने उमेश लोखंडे. आता मात्र फलंदाजीला आलाय, प्रचंड फॉर्म मध्ये आहे यावर्षी तो. अगदी चेंदर चेंडू अगदी गुडलेन स्पॉट वरना जर पाहिलं उसळी घेतली होती चेंडूने. ते यष्टीरक्षक अक्षय परबच्या हातामध्ये तो चेंडू झालाय. प्रत्येक प्रचंड फॉर्म मध्ये आहे यावर्षी. जर आपण पाहिलं प्रत्येक स्पर्धांमध्ये गोलंदाजी गेल्या वर्षी चांगली करत होता, गोलंदाजी यावर्षी देखील चांगली करतोय, परंतु या वर्षी मध्ये जर प्रतीकला पाहिलं तर फलंदाजीमध्ये तो देखील फॉर्म मध्ये आलेला आहे. 3 चेंडूचा खेळ झालाय, 2च धावा. पहिलं षटक क्वार्टर फायनल मधलं. यावेळेस सुंदर चेंडू, यावेळेस अगदी त्याच टप्प्यावरनं उसळी घेतलेला चेंडू आणि हा चेंडू येतोय निर्धाव. प्रतीकचा हात मात्र देखील पाहू शकता आपण, चांगला कमबॅक या ठिकाणी. यावेळेस जर पाहिलं आपण पहिला चेंडू वरती 2 धावा आल्या, दुसऱ्यावरती विकेट आली, त्यानंतर मात्र सलगचे 2 चेंडू प्रतीकचे निर्धाव येत आहेत. मैत्री प्रतिष्ठानाची छत्रपती शिवाजी महाराज चषक आणि तिसऱ्या दिवसात आपण पाहिलं तर YouTube लाईव्ह आपण पाहतोय आणि YouTube लाईव्हच्या माध्यमातून आम्हाला या ठिकाणी ग्रामीण टेनिस क्रिकेट.in च थेट प्रक्षेपण. यावेळेस सुंदर कव्हरच्या दिशेला पुन्हा एकदा डॉक्टर यादव त्या ठिकाणी आहेत, परंतु एक धाव काय थांबवू शकत नाहीये. एक धावेच्या साह्याने 3 धावा मात्र धावफलकावर लागताय. पहिलं षटक प्रतीकेचं चालू आहे. पॉवर प्ले मध्ये अगदी धावांचा डोंगर उभा करण्याचा प्रयत्न असेल तो SP11 क्रिकेट संघाचा. कारण जर पाहिलं समोर गोल्डन स्टार क्रिकेट संघ प्रचंड फॉर्म मध्ये आहे, प्रचंड ताकदीचा संघ आहे. यावर्षी जरी त्यांना जेथे पदानी हुलकावणी दिली असली, परंतु या मैत्री चषकाचे खरे दावेदार आपण त्या संघाला मानू शकतो. कारण 5 पर्वांमध्ये 3 वेळा गोल्डन स्टार क्रिकेट संघाने या चषकावरती आपलं नाव कोरलेलं आहे. असा गोल्डन स्टार क्रिकेट संघ आज क्वार्टर फायनलच्या सामन्यामध्ये SP11 च्या विरोधात खेळताना. यावेळेस सुंदर चेंडू मिड विकेटच्या दिशेला, जितेश पार्टे प्रतीकचा समाचार घेतोय. हा येतोय छत्रपती शिवाजी महाराज चषक मधला दणदणीत चौकार. चौकारच्या साने 7 धावा, पहिला षटक घोषित. पहिल्या षटका अखेर शेवटचा एक चेंडू जितू खेळला आणि त्याला सुंदररित्या कटावला आणि जर पाहिलं तर तो चौकारासाठी याला 7 धावा मात्र धावफलकावर लागल्या आहेत. उमेश त्यासोबत त्याची साथ देण्यासाठी आलाय SP11 क्रिकेट संघ. आपण पाहिलं तर उमेश असेल, नागेश परेरा, जितेश स्वतः असेल, अजर असेल, स्वतः सचिन दादा, एकदम चांगली अशी फलंदाजांची त्यांच्याकडे लाईन. रेखाताई चौधरी स्क्रीनवरती आपल्या प्रथम परशेच्या मानकरी आहेत. किरण आनंदा पेमारे नगरसेवक, योगेशजी जाधव सर अगदी दिशा क्लासेसचे उपनगराध्यक्ष आपले संतोषजी शेलार, योगेश दादा जमदाडे आणि हे आमचे सर्व स्पॉन्सर, त्यांचे लोगो. आजच्या दिवसात जर आपण पाहिलं तर सर्व नगरसेवकांचा सन्मान या ठिकाणी
आपण मैत्री प्रतिष्ठान आयोजित छत्रपती शिवाजी महाराज चषकामध्ये करतोय। सर्व आपले स्पॉन्सर, माथेरान नगरीच्या नवनिर्वाचित नगरसेविका, अगदी या सर्वांच्या पाठबळामुळेच ही स्पर्धा आम्ही यशस्वीरित्या पार पाडतो आणि सर्वांचं पाठबळ असतं म्हणून एखादी क्रिकेटची स्पर्धा आम्हाला सांगतात। मोरिया रेस्टॉरंट्सला आपण पाहू शकता, सैराट बिर्याणी, अगदी पुण्यावरनं केदार सावंत यांचं आम्हाला सहकार्य, SPB नेटवर्क, दिशा क्लासेस अगदी कायमच आम्हाला या स्पर्धेसाठी भरभरून सहकार्य। दुसरं षटक आजच्या मैदानामध्ये हा गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकता वैभवला। सुंदर चेंडू तेवढा सुंदररित्या कटावला, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे, सुंदर क्षेत्ररक्षक धीरज याचं एकच धाव, एक धावेच्या साहाय्याने मात्र 8 धावा धावफलकावर लागतात। पहिला चेंडू होता वैभवने अगदी जर पाहिला तर टप्पा पडला, चेंडू थोडासा इन केला होता आणि हा चेंडू मात्र येतोय 1 धावेसाठी। त्या ठिकाणी डीप फाईन लेगला धीरज याचं सुंदर क्षेत्ररक्षण, 8 धावा धावफलकावर लागल्यात। उमेश थोडीशी आपली बॅट चेंज करताना आपण पाहू शकता, कारण मोठ्या फटक्याची गरज आहे, त्याला माहिती आहे जर गोल्डन स्टार संघाला जर आपण 60 धावांपर्यंत जर पोहोचवू शकलो ना आपला धावसंख्या, तर मात्र एक रंगतदार लढाई आपल्याला आजच्या दिवसात पाहू शकतो आपण। वैभव परब प्रचंड फॉर्म मध्ये, यावेळेस सुंदर चेंडू समोरच्या दिशेला मारलाय, आशिष परब त्या ठिकाणी आहे, पकडणार फेकदार, या दरम्यान एकच धाव। गोल्डन स्टार क्रिकेट संघ जर आपण पाहिला क्षेत्ररक्षण त्यांची जमेची बाजू आहे आणि क्षेत्ररक्षणामध्ये अनेकदा तो संघ आपले सामने क्षेत्ररक्षणामुळे खेचून आणतो, कारण झेल तो संघ फार कमी सोडतो आणि त्यामुळेच धावफलक जो हलणारा असतो ना त्याच्यावरती तो कंट्रोल आणण्यात यशस्वी ठरतो। यावेळेस सुंदर चेंडू तेवढा सुंदररित्या कटावला, त्या ठिकाणी संधी होती डॉक्टर यादव यांना, परंतु उमेश यावेळेस घेतोय समाचार वैभवचा आणि हा येतोय उमेशच्या बॅट मधनं चौकार आणि चौकारच्या साहाय्याने दुसरं षटक चालू असताना धावसंख्या झाली 13 धावा। ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू सुंदर ताकदीचा त्या ठिकाणी वापर, त्यासोबत अचूक असं टायमिंग उमेश याचं आणि हा चेंडू मात्र ट्रॅव्हल होतोय 4 धावांसाठी। आमच्या सोबत अगदी जोडलेले आहेत आमचे साथी समालोचक मंगेशजी मोरे, थोड्याच वेळात आपण त्यांचा आवाज देखील ऐकणार आहोत, मधुर आवाज नक्कीच। यावेळेस मात्र काय चेंडू अगदी खोलवर टाकला होता उमेश याला, तो काही चेंडू समजला नाहीये। तू जरी मला चौकार मारला असला तरी मी तो गोलंदाज आहे की त्यांनी जी शेवटची आपली नाईटची स्पर्धा झाली होती त्या नाईटच्या स्पर्धेचा मॅन ऑफ द सिरीज झालेला वैभव आहे त्या ठिकाणी आहे आणि त्या चौकारानंतर मात्र मंगेशजी आम्हाला सांगतात की चांगला कमबॅक वैभवचा झालेला आहे। 13 धावा, दुसऱ्या षटकातले काही चेंडू शिल्लक। यावेळेस सुंदर चेंडू सुंदररित्या कटावलाय, या ठिकाणी स्क्वेअर लेग पंचांच्या बाजूनी हा येतोय मैत्री प्रतिष्ठान आयोजित छत्रपती शिवाजी महाराज चौकार, दणदणीत 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 चौकार। चौकार साहाय्याने मात्र दुसऱ्या षटकामध्ये 17 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत। 17 धावा 2 चौकार उमेशच्या बॅटमधून आलेले आहेत। वैभव थोडासा कमबॅक त्याला करावा लागेल कारण पॉवर प्ले मध्ये 20 धावांचा या ठिकाणी स्क्वेअर लेग क्रिकेट संघाच्या बाजूने एक चेंडू जरी बाकी असला तरी 17 धावा मात्र त्यांच्या धावफलकावर लागलेल्या आहेत। चांगली फलंदाजी उमेशने केली या षटकामध्ये, डॉट जरी आले तरी मात्र कमबॅक करून दिलाय आपल्या संघाला। यावेळेस चांगला चेंडू पुन्हा एकदा खोलवर टाकलेला होता, एक धाव नक्कीच, एक धावेच्या साहाय्याने 2 षटकांचा खेळ संपतोय। 2 षटका अखेर जर आपण पाहिलं तर 9 धावांच्या सरासरीने 18 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत। मैत्री प्रतिष्ठानचं आपण पाहू शकता, नक्कीच आपण पाहिला आपल्या मैत्री प्रतिष्ठानचा लोगो या ठिकाणी पियुष दिघेला आपण पाहू शकता। थोडासा नाही, अगदी काल जर पाहिलं तर थोडासा क्षेत्ररक्षण करत असताना त्यांच्या बोटाला दुखापत झाली होती त्यामुळे या संघाचा ते भाग नसतील, परंतु मी सांगतो जर मैत्री प्रतिष्ठान आयोजित छत्रपती शिवाजी महाराज तिसऱ्या पर्वामध्ये अगदी जर पाहिलं मंगेशजी, आज पियुष जरी संघात नसला तरी आपण तालुक्यातले संपूर्ण संघ घेतले होते आणि या तालुक्यातल्या नावाजलेल्या खेळाडूंच्या अगदी समोर जाऊन पियुष हा या स्पर्धेचा मॅन ऑफ द सिरीज झाला होता। त्यावेळेस प्रचंड फॉर्म मध्ये होता। यावेळेस अगदी जर पाहिलं तर शिक्षणासाठी माथेरानपासून लांब असतो पियुष, तरी सुद्धा क्रिकेटचं वेळ त्याला काहीतरी या मैदानाकडे खेचून आणताना आपण पाहिले। दुसरं षटक घेऊन येते प्रतीक,
प्रतीक शिंदे गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकता. प्रतीक पियुषला सांगत असेल, तू जरी नसला तरी तुझा मित्र मात्र नक्कीच मैदानात आहे आणि संघासाठी 100% एफर्ट. यावेळेस सुंदर चेंडू तेवढा सुंदररित्या कव्हरच्या दिशेला तो कटावला. डॉक्टर यादव त्या ठिकाणी आहे. एक धाव, दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाहीये कारण तेवढा सुंदर थ्रो डॉक्टर यादव यांनी केलेला आहे. आणि एक धावेच्या साहाय्याने जर आपण पाहिलं 19 धावा धावफलकावर, तिसरं षटक संघासाठी आणि वैयक्तिक दुसरं षटक टाकतोय प्रतीक शिंदे. क्वार्टर फायनल क्रमांक 3 आपण पाहू शकता मैत्री प्रतिष्ठान आयोजित छत्रपती शिवाजी महाराज चषकामध्ये. यावेळेस सुंदर चेंडू तेवढा सुंदररित्या पुन्हा एकदा कटावलाय वैभव आणि डॉक्टर पुन्हा एकदा अगदी चेंडू मध्ये जर मैदानात खेळ पाहिला तर आपण पाहूया गोलंदाज फलंदाज आणि डॉक्टर यादव यांच्यातच चालू आहे का काय. कारण आतापैकी जर आपण पाहिलं 4 चेंडू आतापर्यंत डॉक्टर यादव यांच्याकडेच गेलेले आहेत. उमेश लोखंडे आणि आपण जर पाहिलं तर जितेश पार्टे यांना शेवटपर्यंत उभे राहायला लागेल कारण त्यांना जास्तीत जास्त जास्तीत जास्त धावा जोडाव्या लागतील. अगदी पंचांकडे दाद मागताय पंच हरेजी कराळे अगदी प्रोफेशनल अंपायर या आपण दिवसामध्ये पाहू शकता. ते देखील आज आपण या माथेरानच्या वीर हुतात्मा क्रीडा संकुलामध्ये पंच हरेजी कराळे अगदी पायपंचाच्या भूमिकेमध्ये जास्तीत जास्त पंच संदीपजी गायकवाड पंच हरीशजी कराळे या मैदानामध्ये. एक रंगतदार लढाई आपण पाहतोय. तिसरं षटक 20 धावा धावफलकावर. यावेळेस सुंदर चेंडू अगदी जर पाहिलं पंच आपल्या बाजूला फिरतायत. हा चेंडू येतो वाईड अवांतरच्या रूपाने मात्र धावसंख्या हलते 21 धावा धावफलकावर लागतायत. अतिशय आपण जर पाहिलं दोन्ही नावाजलेले पंच अगदी प्रोफेशनल अंपायर्स यावेळेस आपण मैत्री प्रतिष्ठानाचे छत्रपती शिवाजी महाराज चषकामध्ये आमंत्रित केलेले आहेत. यावर्षी पहिल्यांदाच आपण जर पाहिलं मंगेशजी आम्हाला सांगतायत या वर्षी मध्ये मंगेशजी अगदी सर्व स्पर्धांमध्ये समालोचन करत असतात. यावेळेस सुंदर फटका अगदी या ठिकाणी गोलंदाज के मस्तक पे दस्तक अगदी गोलंदाजाच्या डोक्यावर येतोय समालोचन कक्षाच्या दिशेने. उमेश लोखंडेच्या बॅट मधना दणदणीत षटकारच्या साहाय्याने अगदी 27 धावा लागल्या. प्रतीकचा घेतलाय पुरेपूर समाचार उमेश यांनी. समोरच्या दिशेने लागलेल्या चेंडू मस्तक पे दस्तकीला माफी नाही आपण म्हणू शकता. 27 धावा धावफलकावर उमेश यावर्षी प्रचंड फॉर्म मध्ये आहे आणि तशाच प्रकारे जबाबदार आणि फलंदाजी आपल्या गोल्डन स्टार क्रिकेट संघासाठी करताना आपण पाहतोय. उमेश लोखंडे जितेश पार्टे तिसरं षटक चालू आहे. 27 धावा पुन्हा एकदा प्रतीक आपल्या रनिंग मार्क वरती. यावेळेस सुंदर चेंडू तेवढा सुंदररित्या कव्हरच्या दिशेला कटावलाय. पुन्हा एकदा डॉक्टर यादव त्या ठिकाणी आहेत. एक धावेच्या साहाय्याने 28 धावा धावफलकावर लागल्यात. तिसऱ्या षटकाचा अजून एक चेंडू बाकी असणार आहे. 28 धावा मंगेश आम्हाला सांगतायत 55 ते 57 धावांपर्यंत SP11 क्रिकेट संघ पोहोचू शकतो. हाच अनुभव आहे. नक्कीच हे षटक हा चेंडू झाल्यानंतर पाणी घेऊन जायचंय मात्र आणि यावेळेस सुंदर चेंडू अगदी खोलवर टाकलेला चेंडू होता. यॉर्कर लेन चेंडू होता परंतु एक धाव काय थांबवू शकला नाही. फॉलो थ्रू मध्ये संधी होती प्रतीक याला परंतु हा चेंडू येतोय एक धावेसाठी. एक धावेच्या साहाय्याने 29 धावा धावफलकावर. आपण पाहू शकता या ठिकाणी मदत करणारे सर्व आपले प्रायोजक
प्रथम पारितोषिकाचे प्रायोजक जे आहेत ते आपल्याला दिले रेखाताई चंद्रकांत चौधरी, प्रोपरायटर कृष्णा हॉटेल. त्यासोबत आपण जर पाहिलं तर द्वितीय पारितोषिकाची रोख रक्कम 15,000 ज्यांनी आपल्याला दिली त्या वर्षाताई सुनील शिंदे, प्रोपरायटर कुशल निकेतन माथेरान. आणि या सर्वच स्पर्धेसाठी आकर्षक चषक ज्यांनी दिले ते आमच्या मैत्री प्रतिष्ठानचे सदस्य, आमचे गंभीर पाटीराखी नगरसेवक किरण अनंता पेमारे. या स्पर्धेला आणि प्रत्येक स्पर्धेला प्रत्येक वेळेस आम्हाला मैत्री प्रतिष्ठानाचे छत्रपती शिवाजी महाराज चषकाला भरभरून आम्हाला या ठिकाणी मदत करणारे आपल्या सर्वांचे लाडके दिशा क्लासेसचे योगेशजी बाबूराव जाधव सर, ते वन समितीचे अध्यक्ष देखील आहेत. त्याने देखील आम्हाला प्रत्येक स्पर्धेमध्ये मदत केलेली आहे. तसेच विशेष सहकार्य आमचे खंबीर पाटीराखे माथेरान नगरचे नवनिर्वाचित उपनगराध्यक्ष संतोषजी अरविंद शेलार, त्यांच्या देखील खूप साऱ्या सहकार्यासाठी शुभेच्छा. मालिकावीराचा ज्यांनी आम्हाला मोबाईल दिला ते योगेश मधुकर जमदाडे, त्यांनी हा जो सॅमसंगचा आपला नवा करा मोबाईल दिसतोय मॅन ऑफ द सिरीजसाठी त्यांनी आम्हाला तो त्यांच्या सौजन्याने आलेला आहे. त्यासोबत जर आपण पाहिलं तर आमचे सर्व प्रायोजक, सर्व माथेरान नगरीचे नवनिर्वाचित नगरसेवक नगराध्यक्ष चंद्रकांत भाई चौधरी आपण पाहू शकता आपल्या टीव्ही स्क्रीन वरती. त्यासोबत या ठिकाणी सामन्याला सुरुवात होते. गोलंदाजी मार्कवर आता मात्र गोलंदाजी मार्कवर येताना पाहतोय आपण गोलंदाज विशालचा सुंदर चेंडू, अगदी खूपच उसळी घेतलेला चेंडू होता, बाउन्स टाइप चेंडू होता परंतु स्लोवर होता आणि जिथूनही अगदी लवकरच ओळखला होता ना चेंडू ट्रॅव्हल होतोय डीप फाईन लेगच्या दिशेला. जितेश पार्टेच्या बॅट मधना हा येतोय दणदणीत चौकार. चौकारच्या साह्याने जर आपण पाहिली धावसंख्या 33 धावांवर पोहोचलेली आहे. आमच्या सोबत आता या ठिकाणी मंगेशजी मोरे यांनी खूपच उसळी घेतलेला चेंडू होता, बाउन्स टाइप चेंडू होता परंतु स्लोवर होता. कक्षामध्ये पुढच्या सत्रांमध्ये आपण मंगेशजी मोरे यांचा गोड आवाज ऐकणार आहोत. परंतु या सत्रामध्ये जर आपण पाहिलं तिसरं षटक चालू, एक चेंडू, पहिल्या चेंडूवर चौकार जितेश पार्टेच्या बॅटमधनं 33 धावा धावफलकावर लागल्यात. यावेळेस सुंदर चेंडू आणि तेवढ्या सुंदररित्या कटावलाय. वैभव त्या ठिकाणी आहे, एकच धाव आणि एक धावेच्या साहाय्याने 34 धावा धावफलकावर लागल्यात. या ठिकाणी आपण पाहू शकता क्वार्टर फायनल क्रमांक 3 मैत्री प्रतिष्ठान आयोजित छत्रपती शिवाजी महाराज चषकाचा हा अंतिम दिवस आणि अंतिम दिवसामध्ये तिसरा सेमीफायनलिस्ट कोण ठरणार हे आपल्याला या सामन्यानंतर कळेल. SP 11 ठरते की गोल्डन स्टार ठरते, कारण दोन्ही संघ तुल्यबळ आहेत. धावा जर सध्या पाहिल्या तर सरासरी मात्र जी अपेक्षित आहे ती राखून या ठिकाणी फलंदाजी करतोय संघ. यावेळेस सुंदर चेंडू तेवढा सुंदररित्या कटावलाय. डॉक्टर यादव त्या ठिकाणी आहेत कव्हरच्या दिशेला, सुंदर क्षेत्ररक्षण, एकच धाव, एक धावेच्या साहाय्याने 34 धावा धावफलकावर लागताना 35 धावा माफ करा धावफलकावर लागताना. सुंदर गोलंदाजी आपण अनेक वेळा पाहिली विशाल कडनं. आता देखील पहिल्या चेंडूवर चौकार आल्यानंतर चांगली गोलंदाजी केली, अगदी त्याने आपला टप्पा पकडून ठेवलेला आहे. यावेळेस सुंदर चेंडू तेवढा सुंदररित्या कटावलाय आणि हा चेंडू ट्रॅव्हल होतोय मिड ऑनच्या दिशेला, हा येतोय मिड ऑफच्या दिशेला खेचलेला जितेश पार्टेच्या बॅट मधनं हा येतोय चौकार. चौकाराच्या साहाय्याने मात्र आता पाहिलं तर 39 धावा. जितेश पार्टे प्रचंड फॉर्म मध्ये आहे, अगदी संपूर्ण स्पर्धेमध्ये या सत्रामध्ये हे क्रिकेट हंगामामध्ये जितेश पार्टे SP 11 क्रिकेट संघासाठी अगदी धुव्वाधार अशी फलंदाजी करताना आम्हाला आमचे साथी समालोचक मयुरीजी कदम सर सांगतात यावर्षी जितेश प्रचंड फॉर्म मध्ये आहे. अगदी खूप सारा सराव करून त्या मैदानात आलेला आहे. 39 धावा धावसंख्या लागलेल्या आहेत. 4 चेंडूंचा खेळ झालेले आहेत. दोन चेंडूंमध्ये जास्तीत जास्त धावा काढण्याचा प्रयत्न मात्र यावेळेस असणार आहे. यावेळेस सुंदर चेंडू, अगदी आपण जर पाहिलं तर खूपच बाहेरच्या दिशेला गेलेला चेंडू. पंच आमच्याकडे फिरतात आणि सांगतात वाईडच्या साईडने 40 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत.
4 चेंडूंचा खेळ झालेला आहे आणि जितेश पार्टे थोडासा हवी होतं यावेळेस तो विशाल वरती. यावेळेस मात्र अगदी पाहिला सुंदर चेंडू समोरनं उसळी भेटलेला चेंडू होता. यावेळेस मात्र अगदी गुडलेन स्पॉटचा वेध घेतलाय गोलंदाज विशाल यांनी. हा चेंडू येतोय निर्धाव. अगदी जर आपण पाहिलं धाव संख्या झालेली आहे ती 40 धावा धावफलकावर लागलेले आहे आणि हे षटक मात्र कशा प्रकारे घडतंय हे देखील आपल्याला पाहणं गरजेचं असणार आहे. चौथं षटक चालू आहे. यावेळेस सुंदर चेंडू समोरच्या दिशेला वैभव त्या ठिकाणी आहे आणि या ठिकाणी तू पकडतो की मी पकडतो या दरम्यान हा आलाय. चौकार 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 चौकारच्या साहाय्याने 44-44 धावा धावफलकावर लागलेले आहेत. आणि जर पाहिलं आणखीन शेवटचा षटक बाकी असणार आहे. आम्हाला आमचे मित्र मंगेशजी मोरे सर त्या ठिकाणी आहे आणि या ठिकाणी तू पकडतो की मी पकडतो त्याच्या समाचार घेताना अतिशय योग्य असा खेळ या दोन्ही फलंदाजांकडून करतायत. 44 धावा धावफलकावर लागलेले आहेत. या ठिकाणी आता जो उपस्थित झालेला आहे तो बंड्या बॉयज क्रिकेट संघ. अगदी तुमचं मनपूर्वक धन्यवाद. आपण या ठिकाणी आलात. मैत्री प्रश्न आयोजित छत्रपती शिवाजी महाराज चषक तसेच मुकद्दर क्रिकेट संघ ते देखील उपस्थित राहिले. त्यांचा देखील यापुढे आपल्याला खेळताना आपण या दोन्ही संघांना पाहू शकतो. दोन्ही संघांचे या ठिकाणी मनपूर्वक धन्यवाद. लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचे टीम गोल्डन स्टार. पंच संदीपजी गायकवाड, पंच हरेजी कराळे आपण पाहू शकता मैदानामध्ये. अगदी प्रोफेशनल अंपायर्स यावेळेस मैत्री प्रतिष्ठान छत्रपती शिवाजी महाराज चषकामध्ये प्रत्येक सामन्यातील विजेत्या संघाला आपण जर पाहिलं तर आपल्याला एनर्जी ड्रिंक्स आहेत ते आम्हाला दिलेले आहेत. शैलेश जनरल स्टोअरचे प्रोपरायटर गौरव शैलेश ताबेकर. अगदी जर पाहिलं आमच्या मैत्री प्रतिष्ठान आयोजनामधील एक प्रमुख भाग आमच्या सदस्य असलेले गौरव यांच्याकडनं दोन्ही दिवस जर आपण पाहिलं तर विजेता संघाला एनर्जी ड्रिंक. मैदानामध्ये वाढतं ऊन आणि मैदानामध्ये वाढती गरमी याचा जर अंदाज घेऊन तशा प्रकारे अगदी योग्य असं नियोजन, योग्य असं आयोजन आणि योग्य अशी काळजी खेळाडूंची आमच्या मैत्री प्रतिष्ठानतर्फे घेतली जाते. गोलंदाजी मार्कवर जर पाहिलं आपण प्रथम कदम यावर्षी प्रचंड फॉर्ममध्ये असलेला गोलंदाज. अगदी गोल्डन स्टार कडे जर पाहिलं ना आम्हाला मंगेशजी मोरे सांगतात की गोल्डन स्टार म्हणजे एक खाण आहे या मैदानात तयार होणारी आणि या खाणीमध्ये प्रत्येक वेळेस हिरेच तयार होतात. एक हिरा हा नक्कीच गोल्डन स्टार जर पाहिलं तर 5 वर्षांमध्ये 3 वेळा चॅम्पियन राहिलेला संघ आहे या छत्रपती शिवाजी महाराज चषकांचा. यावेळेस सुंदर चेंडू हवेत आहे आणि संधी आहे प्रथम याला. नॉडी जेल खाली आहे आणि अगदी चॉकलेट सोडलेलं आहे का काय नॉडीने आपण म्हणू शकता. प्रथम प्रचंड नाराज असतं रे कारण यंग खेळाडू आहे. या स्पर्धेमध्ये जर पाहिलं तर 2 सुंदर चेंडू हवेत विकेट त्याच्या नावावर होत्या परंतु 7वी विकेट आपल्याला नॉडी राहिली. नॉडी यांनी सोडलेला आहे आणि जीवदान भेटलेलं आहे प्रचंड फॉर्म मध्ये असलेल्या उमेश याला. कारण उमेश जर पाहिलं तर या आधी 13 चेंडू 21 धावांवर खेळत होता. आता मात्र जेल सोडल्यामुळे तो 14 चेंडू 21 धावांवर आहे. उमेश प्रचंड फॉर्म मध्ये आहे. उमेशचा जेल सोडलाय. यावेळेस फुलटॉस होता. पंच त्या ठिकाणी फिरतायत. नो बॉल आहे आणि नो बॉल वरती काय करतोय जितेश पार्टे घेतोय समाचार गोलंदाजीचा आणि जेल सुटल्यानंतर हा येतोय जितेशच्या बॅट मधनं एक षटकार षटकार षटकार. उमेश प्रचंड फॉर्म मध्ये 21 धावा धावफलकावर लागलेले आहेत. यावेळेस फुलटॉस 51 त्या ठिकाणी धावफलकावर लागलेले आहेत आणि जर पाहिलं तर एकच चेंडू झालेला आहे कारण नो बॉल आहे. फ्री टेकिल आता असणार आहे. 52 धावा धावफलकावर लागलेले आहेत. आपल्या सोबत आपण पाहिलं प्रथमचा पुरेपूर समाचार घेतला. नो बॉल होता. यावेळेस संधी होती अक्षयला त्या ठिकाणी परंतु फ्री नक्कीच होता आणि त्याला चांगला बॅकअप दिलेला आहे सचिन बसमा याने. एक धावेच्या सहाय्याने त्याचा पहिल्या चेंडूवर झेल सुटला. तो मॅन इन फॉर्म उमेश लोखंडे आपण पाहतोय स्ट्राईक वर येत आहे. 53 धावा धावफलकावर लागल्यात. शेवटचं षटक आहे. मला वाटतं मंगेशजी मोरे यांनी जो पार्कोर डिसाईड केला होता अगदी त्याच्या पुढे मात्र आपण पाहू शकता हा संघ पोहोचू शकतो कारण आणखीन 4 चेंडूंचा सामना करायचा आहे आणि किती धावा येतात ते देखील पाहणं महत्वाचं आहे. यावेळेस सुंदर चेंडू कव्हरच्या दिशेला अगदी ताकदी फटका. डॉक्टर यादव अगदी क्षेत्ररक्षणामध्ये गोल्डन स्टारची भिंत बनलेले आहेत. एकच धाव
एकच धावेच्या साहाय्याने, पण जर पाहिलं 54 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. चांगला कमबॅक यावेळेस मात्र अगदी यंग गोलंदाज आहे, युवा आहे. प्रथम आपण जर पाहिलं गोल्डन स्टार क्रिकेट संघ का या स्पर्धेच्या 5 पर्वांमध्ये आम्ही 3 वेळा चॅम्पियन झालोय हे आपल्याला सांगतील. कारण जर आपण पाहिलं तर दोन्ही या संघांचे दोन्ही संघ अतिशय तुल्यबळ आहेत. यावेळेस शॉर्ट बॉल होता समोरच्या दिशेला, जितेश पार्टेच्या बॅट मधनं येतोय. समालोचन कक्षाला मानवंदना देणारा हा दणदणीत षटकारच्या साहाय्याने 60 धावा मात्र धावफलकावर लागतायत. त्या SP11 क्रिकेट संघाच्या प्रचंड फॉर्म मध्ये असलेल्या जितेश पार्टे पुन्हा एकदा या जितेश पार्टेच्या चमक या मैदानात दाखवतोय. तो देखील सांगतोय गोल्डन स्टार 3 वेळा चॅम्पियन झाला असला तरी आम्हाला मैत्री प्रतिष्ठानचा छत्रपती शिवाजी महाराज चषक हा जो आकर्षक चषक आपल्याला व्यासपीठावर समोर ठेवलाय तो उचलायचा आहे. त्यासाठी मला या सामन्यामध्ये अगदी चांगली फलंदाजी करावी लागणार आहे. यावेळेस सुंदर चेंडू अगदी ऑफसाइड यॉर्कर टाकलेला आहे. पुन्हा एकदा गोल्डन स्टारची भिंत कव्हर्सच्या दिशेची त्या ठिकाणी आपण पाहू शकता संधी आहे. आणि संधी आहे उमेशला जेवढे जीवदान मिळालेले आहेत ना मंगेश, तेवढे आजच्या दिवसात मला वाटतं कोणालाच मिळाले नसतील. या दरम्यान 2 धावा, एकच्या बदली 2 धावा आल्या. 62 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. शेवटचं षटक चालू आहे. मंगेश जी आपण 57-58 बोललो होतो, अगदी 60च्या पुढे देखील आपण हा संघ जातोय असं पाहतंय. मुकद्दर विपक्ष सचिन इलेव्हन या पुढचा सामना आपण पाहू शकता. क्वार्टर फायनल क्रमांक 4. सुंदर चेंडू त्या ठिकाणी प्रतीक आहे मिडॉनच्या दिशेला. सुंदर क्षेत्ररक्षण, एवढा सुंदर थ्रो, परंतु 2 धावा काही थांबवू शकणार नाहीये. 64 धावा धावफलकावर लागल्यात. पुरेपूर समाचार घेतात या ठिकाणी. 64 धावा झाल्या आणि 65 धावांची गरज असणारे ते जिंकायसाठी गोल्डन स्टार क्रिकेट संघाला एक रंगतदार लढाई आपण मैदानात पाहतोय. क्वार्टर फायनल क्रमांक 3 या पुढचा क्वार्टर फायनल असणारे क्वार्टर फायनल क्रमांक 4. गोल्डन स्टार हा संघ कशा प्रकारे धावा करणार आहे देखील आपल्याला पाहणं गरजेचं आहे. कारण ते मैत्री प्रतिष्ठान मधले 5 पैकी 3 पर्व जिंकलेला संघ आहे, परंतु त्यांना या सामन्यात चॅम्पियन सारखी बॅटिंग मात्र करायला लागेल. आपण पाहू शकता आपले पंच संदीपजी गायकवाड, पंच हरेशजी कराळे. त्यासोबत मी विनंती करतो सचिन इलेव्हन कॅप्टन आणि कॅप्टन ऑफ टीम मुकद्दर, बोथ कॅप्टन प्लीज कम फॉर द टॉस. दोन्ही कॅप्टननी नाणेफेकीसाठी यायचंय. आजच्या दिवसातला 4था क्वार्टर फायनलचा सामना सचिन इलेव्हन क्रिकेट संघ विपक्ष मुकद्दर क्रिकेट संघ. एक रंगतदार लढाई आजच्या दिवसामध्ये 4थ्या क्वार्टर फायनलची, आणि कोण 4था सेमीफायनल ठरणार हे पाहण्यासाठी. परंतु आता या मैदानाच्या सामन्याकडे वळूया. आपण जर पाहिलं तर या ठिकाणी 65 धावा कराव्या लागतील आणि त्या कशा प्रकारे करतील हे देखील पाहणं गरजेचं असणार आहे. ग्रामीण टेनिस क्रिकेट.in वरती या सामन्याचं थेट प्रक्षेपण आपण पाहू शकता YouTube लाईव्हच्या माध्यमातून. अगदी एक नावाजलेलं YouTube चॅनल ग्रामीण टेनिस क्रिकेट.in चे हा अगदी कुणाल दादा त्यांचा संपूर्ण संघ या मैदानामध्ये. मी विनंती करतो पुन्हा एकदा टॉस साठी यायचंय. कॅप्टन ऑफ सचिन इलेव्हन आणि कॅप्टन ऑफ मुकद्दर. आपण पाहू शकता ड्रीम कंस्ट्रक्शन गणेश आपल्या सोबत, गणेश रांजाने, मोरिया रेस्टॉरंटचे ऋषिकेश कोळे, सैराट बिर्याणी पुण्यावरना केदार सावंत, आमचे खंबीर पाठीराखे उपनगराध्यक्ष SPB नेटवर्क्सचे संतोषजी शेलार, न्यू कृष्णा हॉटेल आम्हाला कायमच या ठिकाणी बट्टंग असा पाठीराखा, आणि दिशा क्लासेस योगेशजी जाधव सर. जर पाहिलं या स्पर्धेच्या आयोजनातील एक प्रमुख भाग, कारण प्रत्येक स्पर्धेला अगदी भरभरून असे सहकार्य ते योगेशजी जाधव सर. दोन्ही संघांना आपण पाहू शकता या ठिकाणी माथेरान नगरीचे उपनगराध्यक्ष क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं SP11 क्रिकेट संघ.
दिशा क्लासेसला आपण पाहू शकता. चला फिल्डिंग साठी जायचंय. SP11 संघाने टार्गेट ठेवलंय 65 धावसंख्येचं. 5 ओव्हरमध्ये 65 पाहिजेत. 30 बॉलमध्ये 65 धावा लगेच आपण बघणार आहोत. सेकंड इनिंग मध्ये बॅटिंग करणार गोल्डन स्टार संघ, कारण 5 पर्व झाले छत्रपती शिवाजी महाराज चषक 2026. आपण ही ट्रॉफी 6व्या पर्वामध्ये पदार्पण करतोय आणि या पदार्पणामध्ये आपण पाहिलं तर नवीन आम्हाला विजेता मिळणार का, हे मात्र सगळ्या प्रेक्षकांना लागलेली हे एक प्रश्न असेल. कारण आपण पाहिलं 5 पर्वामध्ये 2 वेळा विक्रांत संघ विजेता राहिलाय, त्यानंतर 3 वेळा गोल्डन स्टार संघ विजेता राहिलाय. त्यामुळे 5 पर्वामध्ये 2च संघ आम्ही पाहिलेत, पण या 6व्या पर्वामध्ये नवीन संघ आम्हाला विजेता मिळणार का. आणि ती लखलखती ट्रॉफी बघतायत. पहिल्यांदा एक सेट आपण पाहिला माथेरान टेनिस क्रिकेटमध्ये, एक प्रकारच्या T20चा फॉर्मॅट आपण पहिल्यांदा माथेरानमध्ये मैत्री प्रतिष्ठानच्या वतीने आपण पाहायला जातोय सागर. कारण मैत्री प्रतिष्ठानच्या आपण कमिटीमध्ये आपण नेहमीच काहीतरी वेगळं वेगळं करण्याचा प्रयत्न करतो. कारण आपल्याला वेगळं करणं हेच आवडतं, लोकांपेक्षा वेगळं करणं हेच आपलं एक ध्येय असतं. आणि सागर जोशी यांचं स्वप्न होतं की एक फॉर्मॅटचं चषक राहिले पाहिजेत. त्यामुळे सागर जोशी यांचं स्वप्न यंदा आम्ही पूर्ण केले. T20चं फॉर्मॅट पूर्ण आणलेलं आहे आणि त्या लखलखत्या काचेसारख्या दिसणाऱ्या या ट्रॉफींना कोण घेऊन जाणार यासाठी सर्वांच्या नजरा असणार. त्यामधल्या 2 संघ सेमीफायनलमध्ये दाखल झालेत. एक प्रमोद 11 बंड्या बॉईज संघ, त्यांच्या विरुद्ध पहिली सेमी अजय 11 संघाची असेल. हे दोन्ही संघांना मनापासून शुभेच्छा देऊया. कारण दोन्ही संघ जर त्यांच्या संघापैकी एक संघ फायनलला जाणार आहे सागर, म्हणजे एक उपविजेता तरी आपल्याला नवीन मिळणार आहे. यासाठी आपण विजेता उपविजेता एक नवीन मिळणार आहे याची आपण नक्कीच लक्ष देऊया. सेकंड इनिंगला सुरुवात करूया आणि ऐकूया आपण माथेरान मधला गोड आवाज मंगेशजी मोरे यांना. हॅलो, पियुष डिगे आपल्याला गोल्डन स्टार संघाने बोलवलंय, तर प्लीज जायचंय. जाऊया मॅचच्या दिशेने. पहिली इनिंग झाली आणि पहिल्या इनिंग मध्ये एक धुवाधार फटकेबाजी मात्र 2 फलंदाजांच्या बॅटतून आपल्याला बघायला भेटली. जितेश पार्डे, उमेश लोखंडे. वैयक्तिक जितेश पार्डे 35 धावांवरती मात्र नॉट आउट खेळी मात्र इथे खेळला. त्याच्यानंतर उमेश लोखंडेच्या बॅटतून आपण 22 धावा मात्र बघितल्या. एक चांगली फलंदाजी मात्र तुम्ही मैदानामध्ये बघितली, परंतु आता इथे करायच्यात गोल्डन स्टार संघाला त्या 65 धावा. 30 चेंडूमध्ये 65 धावा मात्र करायच्या आहेत आणि ओपनिंगला फलंदाज मात्र मैदानामध्ये आलेत. स्ट्राईकला तुम्ही पाहताय सचिन भस्मा आणि त्याच्यासोबत नॉन स्ट्राईकला पाहताय तुम्ही वैभव परब, एक आक्रमक फलंदाज. वैभव परबच्या बद्दल बोलायचं झालं तर जी डे नाईट स्पर्धा झाली होती, त्या डे नाईट स्पर्धेमध्ये त्यांनी मॅन ऑफ द सिरीजचा घोडा स्वतःच्या नावावरती घेतला होता. तो खेळाडू मात्र तुम्ही नॉन स्ट्राईकला बघाल आणि समोर मात्र एक आक्रमक फलंदाज गोल्डन स्टार संघाचा एक भरोशाचा खेळाडू, ज्याच्या बॅटतून अनेक मोठे धावा तुम्ही अनेक वेळा बघितलेत, तो सचिन भस्मा मात्र स्ट्राईकला असेल. गोलंदाजीच्या मार्गावरती गोलंदाज किरण मात्र एक युवा गोलंदाज आणि खरोखर युवा गोलंदाज एक चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून करतो. तो गोलंदाज मात्र गोलंदाजीच्या मार्गावरती असेल. दुसऱ्या इनिंगला सुरुवात होते, करायच्यात 65 धावा. हा नक्कीच मंगेश, आपण पाहिलं ना तर जी जबाबदारी SP11 संघाकडे होती मंगेश, ती जबाबदारी पूर्ण केली. कारण बॅट्समनने बॅट्समनचं काम केलेलं आहे आणि आता गोलंदाजांना गोलंदाजांचं काम करायचं आहे. कारण समोर असलेला संघ या स्पर्धेमध्ये 3 वेळा विजेतेपद राहिलं आणि त्यांना 4थं विजेतेपद राखण्यासाठी त्यांना मेहनत करतात. ते स्वतःचं मैदान आहे, सगळ्या गोष्टी त्यांना माहिती आहेत, सगळा आराखडा त्यांना माहिती आहे आणि त्यामुळे खऱ्या अर्थाने या संघाला पराभूत करणं ही फार मोठी जबाबदारी असेल SP11ला. यावेळेस मात्र एक चांगला फटका मात्र लेग स्लिपच्या दिशेने मात्र खेचलेला. पहिल्या चेंडूवरतीच एक चांगला फटका मात्र बघायला भेटतोय. क्षेत्ररक्षक जाणार परंतु चेंडू थांबणार नाही. येतोय मैत्री प्रतिष्ठान आयोजित छत्रपती शिवाजी महाराज चषकामधला मारलेला चांगला फटका मात्र एक दमदार चौकार. या 4 धावेने संघाचा श्री गणेशा मात्र होतोय आणि वैयक्तिक खातं खोललं जाते. गोलंदाज किरणचा पात्र पहिला चेंडू काहीसा खराब पडला आणि खराब पडल्यानंतर चांगला फटका देखील आपल्याला बघायला भेटला.
एक सुंदर फलंदाजी मात्र सचिनच्या माध्यमातून आपल्याला बघायला भेटते. हा, नक्कीच आपण टॉस करण्यासाठी विनंती करूया. मुक्कादर टीमचा कॅप्टन आणि सचिन 11 टीमचा कॅप्टन, चला टॉस करण्यासाठी लगेच यायचे, वेळ लावू नका. सचिन 11 विरुद्धात मुक्कादर टीम, दोन्ही टीमचे कॅप्टन. टॉस करतील तुषारजी जाबरे, परंतु अनोखा पुनश्च 360 शॉट आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी चेंडू जात आहे सीमारेषेच्या पलीकडे. पंच आम्हाला सांगतायत बॅक टू बॅक दुसरा चौकार. टॉस करतील जी जाबरे, परंतु अनोखा पुनश्च 360 शॉट आपल्याला पाहायला मिळतोय. सलग 2 चौकार मात्र सचिन भस्माच्या बॅटतून लेग स्लिपच्या दिशेने मात्र बघायला भेटले. लेग स्लिपच्या डोक्यावरनं दोन्ही फटके मात्र इथे खेळल्या गेलेत. एक आक्रमक फलंदाज आहे मयुरेश कदम सरांनी सांगितलं. 360 शॉट मात्र आपल्याला बघायला भेटला त्याच्या बॅटतून. पहिला गोलंदाज काहीसा महागडा पडतो. हा प्रमुख गोलंदाज आणि प्रमुख गोलंदाजावरतीच सचिन भस्मा, ज्याच्या नावामध्ये भस्म आहे, तो गोलंदाजावरती करतोय भस्म. मात्र अप्रतिम फटकेबाजी मात्र त्याच्या बॅटतून आपल्याला बघायला भेटते. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज आहे. समोर आव्हान असेल सचिन या फलंदाजाचं. यावेळेस पुन्हा एकदा त्याच दिशेने मात्र खेळण्याचा प्रयत्न होता. गोलंदाजाने घेरला होता की फलंदाज पुन्हा एकदा त्याच दिशेने मात्र खेळण्याचा प्रयत्न करतोय आणि निर्धाव चेंडू देखील आपल्याला बघायला भेटतोय. पहिल्या 2 चेंडूवरती मात्र 2 चौकार, त्याच्यानंतर मात्र 1 डॉट चेंडू. गोलंदाज किरण या गोलंदाजाचा थोडं क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा वेगळ्या पद्धतीने सजवलं जात आहे सचिनसाठी. यावेळेस सरळ बॅटने घेतलेला फटका आहे. क्षेत्ररक्षक आहे एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. 1 धाव मात्र येते. 1 धावीने धावसंख्या मात्र बदलते. थोडीशी मिस बिल्डिंग, थोडासा खराब थ्रो, लगेच 1 धाव घेतल्या गेली आणि या 2 धावीने धावसंख्या मात्र स्कोअरबोर्ड वरती हलते होते आणि स्कोअरबोर्ड पोहोचतोय 10 वरती. पहिलं षटक चालू आहे. लगेच थोडासा खराब थ्रो झाला आणि खराब थ्रो झाल्या 1 धाव मात्र पूर्ण केल्या गेली. पुन्हा एकदा स्ट्राईकला सचिन मात्र येतोय. त्याच्या बॅटतून एक चांगले फटके बघायला भेटतात. तो सचिन मात्र स्ट्राईकला येतोय. गोलंदाज काय करणार? जर क्षेत्ररक्षकाची नसेल साथ गोलंदाजाला तर मात्र तो कसा करणार? फलंदाजावरती मार. इथे थोडासा खराब थ्रो बघायला भेटला आणि 1 धाव देखील आपल्याला लगेच बघायला भेटली. यावेळेस इथे अपील केली जाते. यस, पंच बाद देण्याच्या आधीच फलंदाज मात्र बाहेर निघताना आपल्याला दिसतो. इथे विकेटचं पतन, एक मोठी विकेट ज्याच्या बॅटीतून 10 धावा आतापर्यंत आपल्याला बघायला भेटल्या होत्या. तो खेळाडू मात्र बॅक टू पॅव्हिलियन जाताना दिसतोय. त्याची जागा भरून काढण्यासाठी मैदानामध्ये येतोय गोल्डन स्टार संघाचा स्पीकचा एक्का, ज्याच्या बॅटीतून यावर्षी बऱ्याच धावा आल्या. तो मात्र अक्षय परब मात्र मैदानामध्ये येतोय. एक आक्रमक फलंदाज आहे. याच्या बॅटीतून अनेक मोठे फटके, मोठे हवाई हल्ले आपण ज्याच्या पाहिले. तो फलंदाज मात्र मैदानामध्ये येतोय सचिनची जागा भरून काढण्यासाठी. नेक्स्ट मॅच असेल मुकद्दर संघ आणि विरुद्ध असेल सचिन 11 संघ. लास्ट कॉल असेल तुम्हाला. असतात. फायनल क्रमांक 4 मध्ये आपण पाहू शकता सचिन 11 माथेरान विपक्ष मुकद्दर. आपण पाहू शकता अजय भस्मा आणि अलम मुजावर. तुषार जाबरे यांच्या हस्ते नाणेफेक होते. मुकद्दरचा कॉल असणारे हेड मागितला आहे आणि टेल आलेला आहे. नाणेफेक जिंकले सचिन 11 क्रिकेट संघ. आपला निर्णय सांगायचा.
बॅटिंग पहिली आहे. किती धावांचा तुमचा टार्गेट असणार आहे? समोर मुकद्दर असणार आहे. 5 ओव्हरचा सामना पॉवर प्ले, बॅटिंग पॉवर प्ले. ट्राय करू आम्ही 50 प्लस मारायचा. धन्यवाद अजय आणि तुम्हाला या सामन्यासाठी शुभेच्छा. आलमकडे येऊया आपण. आलम, नाणेफेक आपण हरला असला तरी तुम्हाला क्षेत्ररक्षण करायचं आहे. बॅटिंग पॉवर प्ले घेतलेला आहे. आम्ही 40-45 रनामध्ये त्यांना थांबवायचा प्रयत्न करू. नक्कीच दोन्ही संघांना शुभेच्छा. एक रंगतदार लढाई आपल्याला पाहायला मिळणार आहे. मुकद्दर विरुद्ध सचिन 11. पुन्हा एकदा समोरजन कक्षामध्ये आपण जाऊया मंगेशजी मोरे यांच्याकडे. धन्यवाद सागर सर. स्कोर बोर्ड मात्र स्कोर बोर्ड वरती लागलाय. पहिले षटक संपल्यानंतर 11. दुसरं षटक घेऊन आलाय गोलंदाज मतीन शारवान. एक डावखुरा गोलंदाज आहे. यावेळेस मात्र पहिल्या चेंडूवरतीच मतीनचं स्वागत केलं जातोय. स्क्वेअर लेगच्या दिशेने येतोय मैत्री प्रतिष्ठान आयोजित शिवछत्रपती शिवाजी महाराज चषकामधला अक्षयच्या बॅटून आलेला अनोख्या पहिल्या चेंडूवरतीच मतीनचं स्वागत. आज मात्र भांडाबॉई संघामध्ये खास उल्हासनगर वरनं खास आमंत्रित केले गेलेत शेखर रांजाने. मात्र आज भांडाबॉई संघामध्ये तुम्हाला गोलंदाजीच्या मार्गावरती दिसतील. त्यांचं देखील वेलकम असेल मैत्री प्रतिष्ठान आयोजित छत्रपती शिवाजी महाराज चषकामध्ये. आणि त्यांनी देखील आपल्याला सहकार्य केल्याबद्दल त्यांचं देखील मनापासून आभारी असू आम्ही. इथे मात्र रिवर्सचा फटका आता मात्र अक्षयच्या बॅटून आपल्याला बघायला भेटतोय. थर्ड मॅनच्या दिशेने घेतलेला फटका आहे. बॅक टू बॅक अक्षयच्या बॅटून येत आहेत. हा दुसरा ब्रँडेड चौकार. या 4 धावांनी धावसंख्या मात्र स्कोर बोर्ड वरती जाते. ते 19. दुसरा षटक चालू असताना 65 धावा करायच्या आहेत. परंतु ही शेवटच्या चेंडूपर्यंत हा सामना तुम्हाला रंगतदार दिसेल. हा नक्कीच मंगेश पाहिलं ना की मतीनचा जो शॉर्ट प्लेनचा बॉल होता, भरपूर वेळ होता मग अक्षयला की कुठल्याही प्रकारे तो शॉट खेळला असता, लेग साईडला सुद्धा मारला असतो. परंतु मतीनची फसवी गोलंदाज आहे, पडल्यानंतर वळण घेणारा जो गोलंदाज आहे, त्यामुळे त्या गोलंदाजाच्या चेंडूवर कसं मारणं हे विनिमय होतं. परंतु अक्षयने चांगलं शॉट सिलेक्शन केलं. लेग साईडला मारलेला हा फटका होता. बॅक टू बॅक 2 चौकार आले आणि 2 चौकाराच्या मदतीने 19 धावा. समोर टाकलेला बॉल ऑन साइडला खेळलेला आहे. क्षेत्ररक्षक तिथं नाहीये. चेंडू जातोय सीमारेषेच्या पलीकडे. बॅक टू बॅक तिसरा चौकार. मतीनच्या गोलंदाजीवर कॅप्टन अक्षय परब अगदी धुवाधार फलंदाजी करतोय आणि गोल्डन स्टार संघाला चांगल्या स्थितीमध्ये आणून ठेवण्याचा प्रयत्न करतोय. त्याला माहिती आहे की आपल्या गोलंदाजांनी भरपूर धावा दिल्या, परंतु तेवढ्या धावा कमवण्यासाठी मला लढावं लागेल, जिंकावं लागेल. तरच मी लढलो तर माझा संघ जिंकेल, हेच उद्देशाने चांगली बॅटिंग करत असताना अक्षय परब. हा नक्कीच यावेळेस मात्र हवाई सफर केलाय. इथे मात्र आता मात्र डायरेक्ट व्यासपीठाला मानवंदना देणारा अक्षयच्या बॅटतून येतोय. दमदार 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 यावेळेस मात्र आणि या षटकाच्या साईडने धावसंख्या मात्र पोहोचते. ते मात्र 29 वरती अतिशय धुव्वाधार फटकेबाजी मात्र करतोय अक्षय. गोलंदाजाला टार्गेट केलाय. आतमधूनच सट होऊन काय कसं काय आला असं वाटतंय हा फलंदाज, ज्याच्या पाडीतून 3 चौकार 1 षटकार आतापर्यंत आपल्याला बघायला भेटलाय. काहीसा लय आणि फॉर्म मध्ये दिसतोय, कारण ज्याच्या बॅट ज्यावेळेस बोलते तर गोल्डन स्टार संघाला माहितीये ज्यावेळेस अक्षयच्या बॅटतून धावा जर आल्या तर आम्ही सहज या धावा पूर्ण करू शकतो. परंतु इथे मतीन या गोलंदाजाला कमबॅक करावा लागेल. जर इथे सेमीफायनल मध्ये आपल्या संघाला न्यायचंय तर मतीनला देखील कमबॅक करावं लागेल, कारण 4 चेंडूवरती आक्रमण 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 चढवलं जात आहे. हा नक्कीच मंगेश टार्गेट केलं या गोलंदाजाला, कारण त्याला माहिती आहे या गोलंदाजाला आपण टार्गेट केल्यानंतर आपल्या धावा वाढल्या जातील. 2 ओव्हरचा खेळ आता अजूनपर्यंत अद्याप बाकी आहे. पुढे टाकलेला बॉल पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न होता. चांगला बॉल होता. अगदी गोलंदाजाने फसवी गोलंदाजी करण्याचं ठरवलंय, परंतु याच गोलंदाजाला आपण विसरणार नाहीये मंगेश, कारण पुढे टाकली फेरीमध्ये चांगली गोलंदाजी केली होती. कारण वळण देणारा हा गोलंदाज, जडेजाची आठवण करून देणारा हा गोलंदाज आहे आणि भरपूर हातभर वळवणारा हा गोलंदाज आहे. बघा किती वळतोय बॉल.
पडल्यानंतर वळण घेणारा हा बॉल वाईट जरूर जाणार, कारण या खेळपट्टीशी नाल जोडलेली आहे. मतींची एक भरपूर अनुभव आहे क्रिकेटचा. या मैदानावर भरपूर पावसाळे बघितलेले आहेत. चांगल्या संघांना त्यांनी परास्त करण्याची गोलंदाजीवर ताकद ठेवलेली आहे. जरी थोडंसं वय वाढलं असेल तरी त्याची गोलंदाजी यंग पोरांसारखी आहे असं आपण नक्कीच बोलूया. आणि 30 धावा धावफलकावर लागल्या त्या प्रथमतः गोल्डन स्टार संघाच्या. हवेत बॉल, इथे कॅचची संधी झालेली आहे. चेंडूच्या खाली जितेश पाटे, चूक होणार नाहीये. मोठी विकेट आणि मोठा मासा गळायला लागताना SP 11च्या खात्यामध्ये बॉल, इथे कॅचची संधी झालेली आहे. आपल्या वैयक्तिक चेंडू 18 या धावसंख्या. पाटे चूक होणार नाही. एक धुव्वाधार फटकेबाजी, ज्याच्या बॅटीतून मोठे धावा मात्र येत होता. चारी दिशेने मैदानामध्ये मात्र आग लावायचं काम करत होता बॅटीने. तो मात्र फलंदाज बॅक टू पॅव्हेलियन मात्र जाताना दिसतोय. परंतु मैदानामध्ये येतोय गोल्डन स्टार संघाचा प्रमुख कणा, ज्याची बॅटीतून अनेक वेळा आपण धावा बघितल्या आहेत. बंडाभाई चषकामध्ये 75 धावा ज्या फलंदाजाच्या बॅटीतून आपण पाहिल्या होत्या, तो फलंदाज मात्र तुम्हाला मैदानामध्ये येताना दिसतोय. एक आक्रमक फलंदाज आहे प्रतीक शिंदे, मात्र तो मैदानामध्ये येतोय. स्ट्राईकला असेल वैभव परब आणि गोलंदाजीच्या मार्गावरती कोणता गोलंदाज असेल तर किरण, एक युवा गोलंदाज आहे ज्याने पहिल्या षटकामध्ये धावा खर्च केल्या होत्या 11, परंतु या षटकामध्ये धावा आल्यात 19. नक्कीच मंगेश, पहिलं षटक महागडं पडलं होतं, परंतु पॉवर प्लेचं षटक होतं मंगेश, त्यामुळे धावा जास्त गेल्या. 15.00च्या सरासरीने 30 धावा गोल्डन स्टार संघाच्या धावफलकावर लागलेल्या. दोन्ही संघासाठी संमिश्र धावफलक आता चालताना दिसत आहे. 2 विकेट मिळाल्यात. 2 विकेटमध्ये सचिन बसमाची विकेट मिळाली आहे. अक्षय परब खूप चांगली सुरुवात त्यांनी स्टार्ट करून दिली. 19 धावा वर तो बाद झालेला आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने दोन्ही खेळाडूंनी त्यांचं काम ते करून गेलेत. आता मिडल ऑर्डर जे बॅटर असणार आहेत, वैभव परब आहे, प्रतीक आहे, विशाल असेल, ह्या आशिष आहे, ह्या सगळ्या खेळाडूंना आता 65 धावसंख्येपर्यंत गोल्डन स्टार संघाला न्यायला लागेल. फुलटॉस बॉल, हवेत बॉल आहे. कव्हर पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक निखिल उभा. 1 धाव मिळाली. दुसऱ्या धावाचा प्रयत्न चालू आहे आणि 2 धावा या सहजरित्या गोल्डन स्टार संघाच्या खात्यामध्ये जमा होतील. 32 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. मोठी स्पर्धा आहे. मैत्री प्रतिष्ठान माथेरान आयोजित छत्रपती शिवाजी महाराज चषक 2026 पर्व आहे 6वं. भरपूर मी तर म्हणेल दानशूर व्यक्तिमत्वांनी या स्पर्धेला आम्हाला काही ना काही देण्यात आलेलं आहे. कारण माहिती आहे मैत्री प्रतिष्ठान फक्त खेळापुरती राहिला नाहीये, तर मैत्री प्रतिष्ठान आरोग्यदायक शिबिर असेल, त्याचबरोबर सामाजिक क्षेत्रामध्ये सुद्धा अग्रेसर आहे. आणि हवेत बॉल आहे. क्षेत्ररक्षक नागेश चेंडूच्या खाली येतोय. 1 धाव जरूर मिळते. आणि खऱ्या अर्थाने मैत्री प्रतिष्ठान माथेरान हा फक्त संस्था नाहीये, तर प्रेम आहे, आपुलकी आहे आणि भावनातून जोडलेली एक आपण बघतो की हा ग्रुप आहे. आणि खऱ्या अर्थाने यंग ग्रुप काही ना काही वेगळं करण्याचा दरवर्षी प्रयत्न करतो. जे तुमच्या मनात असेल तेच आमच्या मनात असतं आणि प्रत्येकाने दिलेले शब्द तो पुढच्या वर्षी नक्कीच पार केला जातो आणि प्रत्येकाचं स्वप्न पूर्ण करणारा हा ग्रुप आहे. हवेत बॉल, प्रतीकच्या बॅट मधून हा फटका सरळ जातोय, लॉगांच्या डोक्यावरून येतोय खणखणीत षटका. म्हणून मगाशीच मी सांगितलं होतं की ह्या खेळाडूकडे क्षमता आहे, दहशत आहे, धमक आहे. म्हणून याच्यावरती एकच वाक्य म्हणेल, प्रेमाला तुम्ही तराजूमध्ये तोलू नका, प्रेमाला तुम्ही तराजूमध्ये तोलू नका. आणि ज्या मैदानामध्ये प्रत्येक फलंदाजी करत असेल तिथे तुम्ही जास्ती काय बोलू नका, जास्ती काय बोलू नका. येतोय ब्रँडेड षटकार आणि या षटकारच्या साहाय्याने धावसंख्या स्कोअरबोर्ड वरती पोहोचते ती 39 वरती. परंतु वैभव परब साठी एक प्राइज असेल, प्रत्येक षटकारला 1000 रुपयाचा प्राइज असेल मंदार मोरे याच्याकडनं. अप्रतिम फटका मात्र प्रतीकच्या बॅटमधून एक ब्रँडेड षटकार मात्र आपल्याला बघायला भेटला. अप्रतिम फटकेबाजी मात्र प्रतीक देखील या मैदानामध्ये करतो, अनेक वेळा तुम्ही पाहिलाय, परंतु आज देखील स्वतःला सिद्ध करताना दिसतोय. यावेळेस एक वेगवान चेंडू टाकला गेला होता, थोडा यष्टीरक्षकाकडनं थोडीशी चुकी होते. पंच सांगतायत ते बाईची मात्र 1 धाव येते आणि 1 धावेने स्कोरबोर्ड मात्र पुढे जातोय. स्कोरबोर्ड पोहोचतोय तो 40 वरती. नक्कीच मंगेश 14 बॉल 25 धावसंख्येची मॅच आलेली आहे.
जशी क्वार्टर सेमीफायनल सगळ्यांना पाहिजे होती, घर बसलेले प्रेक्षक वर्गांना पाहिजे होती, तशीच मी तर म्हणेल क्वार्टर फायनल चालू आहे. खऱ्या अर्थाने जर मंगेश बघितलं ना तर प्रेक्षक वर्गांना फक्त मॅच शेवटपर्यंत झालेली पाहिजे, कारण कोणताही संघ असो परंतु लास्टपर्यंत मॅच झाली ना सगळ्यांना आवडतं, आणि त्यामुळे सगळ्यांना प्रेक्षकांना ही आजची मेजवानी होती. फुलटॉस बॉलचा हा समाचार होता, परंतु पंच आपल्या अनोख्या स्टाईलने आम्हाला सांगतात की हा व्हाईट बॉल आहे, आणि या व्हाईट बॉलच्या मदतीने 41 धावा फलकावर लागलेले आहेत. आता 14 उर्वरित चेंडू खाली येतात आणि 24 धावसंख्येची गरज आहे. परंतु वैभव परबसाठी एक संधी असेल, प्रत्येक षटकारला 1000 रुपयाचा प्राइज असेल मंदार मोरे ह्याच्याकडनं. तर मात्र ही संधी घेणार का वैभव परब ते मात्र बघावं लागेल. यावेळेस मात्र एक चांगला चेंडू मात्र बघायला भेटतो. पंच मात्र अनोख्या स्टाईलने आम्हाला सांगतायत, संदीप गायकवाड सर मात्र आम्हाला सांगतायत हा वाईट चेंडू आहे. मात्र एक धाव मात्र वाढते आणि एक धावेने धावसंख्या स्कोरबोर्ड वरती जाते ती 42 वरती. प्रत्येक चेंडू नंतर समीकरण थोडस बदली होत जाईल. इथे एखादा चेंडू निर्धाव आला तर मात्र वेगळं समीकरण असेल, एखादा मोठा फटका आला तर मात्र वेगळं समीकरण असेल. हे मॅच आहे, क्रिकेटमध्ये काय घडेल काय नाही ते कोणी सांगू शकत नाही. शेवटचा चेंडू जोपर्यंत पडत नाही तोपर्यंत मॅचचा काही निर्णय कोणी सांगू शकत नाही. यावेळेस इथे मात्र अपील केली जाते. अपील इथे उचलून धरले पंच संदीप गायकवाड यांनी सांगितलं OUT आउट, विकेटचं पतन. इथे मात्र एक मोठी विकेट मात्र बॅक टू पॅव्हिलियन जाताना दिसते. वैभव परबला मात्र जावं लागतंय. धावसंख्या तिथेच थांबल्या गेले, 42 वरती स्कोरबोर्ड पोहोचला गेलाय. फलंदाज मात्र मैदानामध्ये जातोय आशिष. इथे दोन वाईट मात्र या षटकामध्ये आतापर्यंत आपल्याला बघायला भेटले. एक षटकार देखील बघायला भेटला आणि एक विकेट देखील महत्वपूर्ण आपल्याला बघायला भेटली. मोरे सर, हा नक्कीच मंगेश, 13 बॉल 23 धावसंख्येची गरज आहे. मॅच शेवटपर्यंत जाण्याची चिन्ह आपल्याला दिसून येतात, कारण ज्या पद्धतीने मॅच मैदानामध्ये चालू आहे, प्रेशराईज आता गोल्डन स्टार संघ होऊ शकतो, परंतु प्रतीक शिंदे आणि आशिष कशा प्रकारे मात्र या मॅचला हँडल करतात याकडे सुद्धा आपण बघणार आहोत. रोहित बिरामणे यांचं शुभ आगमन होतोय, त्यांचंही मनापासून स्वागत. बंडेबॉयची पूर्णतः टीम आलेली आहे, अजय 11ची टीम पूर्णतः आली आहे. दोन्ही टीम जे पहिली सेमीफायनल खेळणार त्या दोन्ही टीमचं आपण मनापासून स्वागत करूया. प्रेक्षक वर्ग आता खऱ्या अर्थाने या मैदानाच्या दिशेने येताना दिसत आहे. भरपूर प्रेक्षक वर्गांची आता वांदियाळी आपल्याला या स्पर्धेमध्ये दिसणार आहे. त्यांचं आपण सगळ्यांचं मैत्री प्रतिष्ठानच्या वतीने सहर्ष स्वागत करूया. परंतु मॅच क्वार्टर फायनल खूप चांगल्या पद्धतीने चालू आहे. गोल्डन स्टार संघ 65 धावसंख्येचा पाठलाग मंगेश करतोय, परंतु SP11 संघ गोल्डन स्टार संघाला रोखण्यामध्ये प्रयत्न करतोय आणि इथे कॅच ड्रॉप होते. ही कॅच ड्रॉप झाली का मॅच सुटली हे नक्कीच आपल्याला कळणार आहे, कारण सोपी कॅच होती. आशिषला परतावाचं होतं, परंतु कॅच सुटून येतोय चौकार. लॉंग ऑफच्या दिशेने सोप्पा झेल मात्र इथे घेता आला असता, परंतु इथे झेल सुटला आणि 4 धावा भेटल्या आणि या 4 धावेने मात्र SP11 संघाला कुठेतरी महागात पडू शकतो. योगेश गावरे आपलं देखील मनापासून सहर्ष स्वागत असेल मैत्री प्रतिष्ठान आयोजित छत्रपती शिवाजी महाराज चषक मध्ये. तसे रोहित बिरामने आपलं देखील मनापासून सहर्ष स्वागत असेल.
नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळणार अजून एक हाय व्होल्टेज क्वार्टर सेमी फायनल नंबर 4 सचिन 11 विरुद्ध मुकद्दर या दोन टीम मध्ये आपल्याला क्वार्टर सेमी फायनल 4 आपल्याला पाहायला मिळणार. दोन तगड्या संघ आपल्याला यानंतरच्या मॅच मध्ये पाहायला मिळतील. सचिन 11 संघ या स्पर्धेमध्ये अजूनपर्यंत त्यांना यश आलं नाही, परंतु त्यांनी उपविजेतापद या स्पर्धेमध्ये मिळवलेलं आहे. मुकद्दर संघ अजूनपर्यंत या स्पर्धेमध्ये कुठलंही त्यांच्याकडे विजेतापद नाही आहे, त्यामुळे त्यांनाही चान्स असेल या स्पर्धेच्या नामांकन उचलण्यासाठी. दोन्ही संघांना आपण मनापासून शुभेच्छा देणार आहोत. परंतु शेखर रांजणे यांनी आज माथेरानकरांसाठी एक गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळणार आहे, कारण बऱ्याचशा दिवसानंतर अगदी शेवटच्या दिवसामध्ये ते नक्कीच स्पर्धेचं ते येत असतात. चला फिल्डिंग सजून घ्या, वेळ लावू नका. आणि सागर जोशी यांनी सांगितलं होतं की शेखर रांजणे यांनी सुद्धा आम्हाला भरपूर मदत केली या स्पर्धेसाठी. त्यांनी सांगितलं की तुम्ही जे शब्द टाकाल ते शब्द पूर्ण करणारं माझं नाव शेखर आहे, आणि त्यांनी लगेच एका शब्दावर त्यांनी आम्हाला विशेष सहकार्य केलं. त्यांचंही मनापासून स्वागत. आणि असंच प्रेम आमच्या मैत्री प्रतिष्ठानवर राहावं, कारण आपल्या सर्वांचा हा ग्रुप आहे. जॉन्टी यांचंही सुद्धा सहर्ष स्वागत, तुषार झाबरे यांचंही सुद्धा सहर्ष स्वागत. परंतु जाऊया आपण मॅच कडे, परंतु बाळाला सुद्धा विसरणार नाहीये, कारण डेथ ओव्हर स्पेशलिस्ट म्हणून त्याची ओळख आहे माथेरानमध्ये. बाळाचं सुद्धा आपण सहर्ष स्वागत करूया. चला 12 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि विजयासाठी 19 धावसंख्येची गरज. यावेळेस पहिल्या चेंडूवरतीच मात्र इथे अपील केली जाते, परंतु इथे एक धाव येते. एक धावीने धावसंख्या मात्र पुढे सरकते 47 वरती. 11 चेंडू मध्ये 18 धावांचं समीकरण असेल. प्रत्येक चेंडू जर डॉट झाला तर प्रेशर मात्र गोल्डन स्टार संघावरती वाढेल. आणि जर या षटकामध्ये उमेश लोखंडेच्या जर या फलंदाजाने आक्रमण केलं तर एका हाती सामना गोल्डन स्टार संघाकडे सहज जाऊ शकतो. परंतु पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज आहे, समोर आव्हान आहे आशिष या फलंदाजाचं. यावेळेस मात्र हवाई हल्ला, चेंडू निघून जातोय, सीमा रेषा पार येतोय. आशिषच्या बॅटून आलेला एक ब्रँडेड षटकार. या षटकारच्या साहाय्याने धावसंख्या पोहोचते ती 53 वरती. समोर चेंडू टाकल्यानंतर आशिषच्या बॅटून एक चांगला षटकार मात्र आपल्याला बघायला भेटला. या फलंदाजाला जर तुम्ही समोर गोलंदाजी केली तर मात्र आक्रमण निश्चित होणार. शॉर्ट चेंडू आणि आता मात्र पुल केलाय, पुल नाही तर सक्सेसफुल येतोय ब्रँडेड. पुन्हा एकदा षटकार. काय तो शॉर्ट बॉल, काय तो परफेक्ट शॉट मारलेला एक दमदार षटकार मात्र बघायला भेटतोय. अप्रतिम फॉर्म मध्ये दिसतोय आशिष. बॅक टू बॅक ब्रँडेड 2 षटकार मात्र गोलंदाज उमेश लोखंडेच्या गोलंदाजीवरती अप्रतिम आतिषबाजी मात्र करतोय तो आशिष. एक धुव्वादार फटकेबाजी. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. यावेळेस मात्र एक चांगला मिड विकेटच्या दिशेने घेतलेला फटका. मतीन क्षेत्ररक्षक आहे, परंतु मतीनला चेंडू सांगतोय तुला मला करायचंय टाटा बाय बाय, टाटा बाय बाय. आणि चेंडू निघून जातोय सीमा रेषा पार येतोय ब्रँडेड चौकार. या 4 धावीने धावसंख्या मात्र सरळ पोहोचते ती 63 वर. 2 धावांची गरज आहे. या षटकामध्ये आक्रमण मात्र इथे चढवलं गेलंय आशिषच्या बॅटीतून. 4ही साईडला मात्र धुव्वादार फटकेबाजी मात्र बघायला भेटली. आता आपल्या मिड विकेटच्या दिशेने देखील एक चौकार बघायला भेटला होता. पहिला षटकार मात्र 20 सेप मध्ये घेतला होता आशिषने. पुन्हा एकदा शॉर्ट चेंडू होता, फुल करण्याचा प्रयत्न होता, परंतु इथे एक धाव मात्र घेतल्या जाते. एक धावेने धावसंख्या मात्र बरोबरीत सुटल्या गेले.
इथे मात्र 1 धावेची गरज असेल. 7 चेंडूमध्ये 1 धावेची गरज असेल, पण तो स्ट्राईकला असेल प्रतीक शिंदे. यावेळेस मात्र पुन्हा एकदा व्यासपीठेला मानवंदना देणारा येतोय प्रतीकच्या बाडून आलेला एक दमदार षटकार. या षटकारच्या साहाय्याने धावसंख्या इथे विजयी ठरलाय तो गोल्डन स्टार संघ. नेक्स्ट मॅच असेल मुकद्दर विरुद्ध सचिन 11 संघ. त्याचं समालोचन करण्यासाठी मी आमंत्रित करतो अनिलजी नायगडे सरांना.